आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपण पाहता दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत फसव्या कर्जमाफी विरोधात श्रीगोंद्यातील सर्व पक्षीय विरोधक नेत्यांची वज्रमूठ। 19 जूनला कोळगाव येथे रस्ता रोको तर 22 जूनला तहसील कार्यालय समोर होणार एल्गार राजेंद्र म्हस्के यांचं सूतोवाच। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील अटी आणि शर्तीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत श्रीगोंदा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या पुढाकाराने हॉटेल ए स्टार येथे आयोजित सर्वपक्षीय बैठकीत आंदोलनाची दिशा आणि निश्चित करण्यात आली। या बैठकीत तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी संघटनाचे नेते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, अनिल घनवट, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर, अनिल ठवाळ, मारुती भापकर, श्रीनिवास नाईक, हेमंत नलगे, राजेंद्र नागवडे, मुकुंद सोनटक्के, शामराव नागवडे, माऊली मोठे, भास्कर वागसकर, नितीन डुबल, भाऊसाहेब नेटके, अशोक नवले, रघुनाथ सूर्यवंशी, वसंत जामदार, राजेंद्र इधाते, महादेव म्हस्के, अनिल भुजबळ, दिलीप कर्डिले यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीत शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी ही दिशाभूल करणारी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। सरसकट कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही असाही सूर या बैठकीत उमटला। प्रसार माध्यमांशी बोलताना अनिल घनवट यांनी सरकारच्या धोरणावर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली। महाराष्ट्र शासनाने जी कर्जमाफीची घोषणा केली आहे हे अत्यंत निराशाजनक आहे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे। याच्यामधून कोणत्याही गटातील शेतकऱ्यांना फारसा लाभ होणार नाही हे याच्यातून स्पष्ट दिसतंय। सरकारने ज्यावेळेला ही मंडळी सत्तेत येणार होती निवडणुकीमध्ये, यांनी शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू अशी आश्वासने दिल्यामुळे जे शेतकरी भरणार होते तेही थकीत झाले आणि त्याच्यामुळे हा बोजा आता वाढलेला आहे आणि सरकारच्या जीवावरती आले ही सगळी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याची। एकूणच काय तर महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना जितक्या जास्त लुटता येईल तेवढं लुटतं आणि ज्या वेळेला द्यायची वेळ येते त्यावेळेला मात्र सरकार आपला हात आखडता घेते। मुळात शेतकरी कर्जबाजारी का होतो तर सरकार शेतकऱ्यांवरती जो अन्याय करतं, आमच्या कांद्याला भाव मिळायला लागले की निर्यात बंदी करतं, बाहेरून आयात करतं, सोयाबीनच्या तेलाची आयात होती, सोयाबीनची आयात होतीये, पुन्हा कापसाची आयात होती, गव्हावरती यांनी निर्यात बंदी लावली, आता साखरेवरती निर्यात बंदी लावली। आम्ही कर्ज फेडायचं कसं हा खरा प्रश्न निर्माण होतो। शेतकरी सरकारचं कर्ज देणे लागतच नाही, शेतकऱ्यांचं सरकारवरती कर्ज आहे हे आकडेवारीनिशी सिद्ध झालेलं आहे। तर श्रीगोंदा तालुक्यातून या फसव्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये चळवळ सुरू झालेली आहे। याच्या अगोदर एक कार्यक्रम झाला होता तहसील कार्यालयासमोर आणि आता 19 तारखेला कोळगाव येथे सकाळी 9 वाजता श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी कोळगाव येथे रस्ता रोको करतील आणि त्यानंतर 20 तारखेला बैठक आहे मुख्यमंत्र्यांबरोबर, आंदोलक रोहित दादा पवार यांची बैठक आहे आणि त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही तर 22 तारखेला श्रीगोंद्यामध्ये एसटी स्टँड पासून तर तहसील कचेरीपर्यंत मोर्चा काढण्यात येईल आणि त्यानंतर हे आंदोलन किती चालवायचं ते त्यानंतर पाहू आणि या सगळ्या चळवळीमध्ये, या सगळ्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशी माझी अपेक्षा आहे। शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला। आज या ठिकाणी आम्ही 2 दिवसापूर्वी निर्णय घेतला आणि 15 तारखेला या ठिकाणी सर्वपक्षीय जे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांची एक प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली। त्या बैठकीला किमान 70 प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आणि आमचा आजचा हा निर्णय पुढच्या या असणाऱ्या तालुक्यातल्या सगळ्या प्रश्नावर सगळ्यांनी सामुदायिक लढाई लढायची, सरकारच्या विरोधात
आज ठिकाणी जे जे सरकारच्या विरोधात आज लोकांना जे जे प्रश्न भेडसावतात ते प्रश्न सोडवण्यासाठी, सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही सोमवारी त्या ठिकाणी कर्ज, सगळ्यात महत्वाचा आमचा आता आहेरचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी आहे, ती सरसकट व्हावी हा मुद्दा त्यातमध्ये असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी कोळगावला 19ला रस्ता रोको करणार आहेत. खरं तर कोळगावचीच लोक रस्ता रोको करणार होतात. नलिगे आपले हेमंतराव नलिगे सर, नितीन अण्णा डोबल आणि तिकडं चिखलीचे बाबा महाराज झेंडे हे सगळेजण एकत्र येऊन करणार होते. आम्ही त्यांना विनंती केली आणि व्यापक स्वरूपाचा आम्ही 19 तारखेला ह्या कर्जमाफीच्या तालुक्यातल्या छोट्या मोठ्या प्रश्नासाठी रस्ता रोको करणार आहोत. आणि त्याच रस्ता रोकोच्या नंतर आमची घोषणा आहे की श्रीगोंद्याला एक मोठा मोर्चा एसटी स्टँड पासून ते कचेरीवर नेणार आहोत आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी, मग ते वीज असेल, पाणी असेल, कर्जमाफी असेल किंवा जे जे प्रश्न आता सध्या गरजेचे लोकांना भेडसावतात आणि या सरकारला जाब विचारणाऱ्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र, सगळ्याच नेतृत्व एकत्र केले आणि सगळे नेते आम्ही एकत्रित येऊन ही लढाई लढणार आहोत. त्याच्या बाहेरला कोणालाही बोलवणार नाही. तालुक्यातले जो येईल त्याला आम्ही त्याचं स्वागत करू, नाही येणार त्याचंही आम्ही काही करणार नाही. आम्हीच नेते आणि आम्हीच कार्यकर्ते. आमचं मत आहे की हे आमची उद्याची पडणारी ठिणगी ही राज्यभर गेली पाहिजे, पण त्याला कोणीतरी आधी टाकावं लागते. तो आम्ही टाकायचा प्रयत्न करतोय. राज्यात जाणे इतकी आमची ताकद नाही, पण राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर काम करणार आमच्याकडं आपल्या तालुक्यात सुपुत्र अनिलरावजी घनवट आहेत. ते त्यांच्या संघटनेच्या आणि त्यांच्या विचाराच्या लोकांबरोबर निश्चितपणे हे देशापर्यंत नेतील अशी आम्हाला आशा आहे. सर्वांच्या एकमतानुसार दिनांक 19 जून 2026 रोजी कोळगाव फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून दिनांक 22 जून रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर भव्य निषेध आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सर्वपक्षीय पातळीवर एकजूट करून लढा तीव्र अधिक करण्याचा निर्णय यावेळी उपस्थितीने केला. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. द टाइम 24 लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.